मोदी कशाचं उद्घाटन करतात हे त्यांनाच माहिती नसतं. पंतप्रधान मोदींच्या वर्धा दौऱ्यावर संजय राऊत यांची टीका. वर्ध्यामध्ये शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या पोस्टरनं लक्ष वेधलं. आपल्यासाठी हे अशक्य आहे का, असा पोस्टरमधून मोदींना प्रश्न विचारला. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीसह इतर योजनांचा आज पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ होणार. पंतप्रधानांच्या वर्ध्यातील कार्यक्रमासाठी महिलांची मोठी गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानानं नागपूरहून वर्ध्यामध्ये दाखल. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून नागपूर शहर नो ड्रोन झोन घोषित. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त. कार्यक्रमस्थळी 3700 पोलीस तैनात. पंतप्रधानांच्या हस्ते अमरावती टेक्स्टाईल पार्कचं ई-भूमिपूजन तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचाही शुभारंभ. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक. जागेचा तिढा सोडवण्यासाठी ही बैठक होणार. महाविकास आघाडीच्या जागा वाटप बैठकीआधी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पक्षांतर्गत बैठक. ठाकरेंची शिवसेनेसोबत वाद असणाऱ्या जागांवर चर्चा पार पाडल्यानंतर आता शरद पवारांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक. महाराष्ट्रातील 15 ते 20 जागांवर ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार पक्ष आग्रही. यावर सविस्तर चर्चा करून तिढा सोडवला जाणार, सूत्रांची माहिती. तर काँग्रेससोबत आज संयुक्त महाविकास आघाडीची बैठक पार पडणार. काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदाचा दावा करू नये, अजून जागा वाटप बाकी आहे, संजय राऊतांचा सल्ला. तर लोकसभेला काँग्रेसच्या 3 ते 4 जागा जास्त आल्या, मात्र त्यामध्ये आमचा वाटा असल्याचं राऊतांचं वक्तव्य. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका 22 सप्टेंबरला. 28 उमेदवारांसाठी 13,406 मतदार मतदान करणार. 38 मतदान केंद्र आणि 64 बूथवर मतदान पार पडणार. 25 सप्टेंबरला निकाल. सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरेंचं मतदारांना पत्र. 22 सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची युवासेना आणि एबीव्हीपीमध्ये थेट लढत. भावी पिढ्यांसाठी योग्य निर्णय घ्या, ठाकरेंचं आवाहन. राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच आगामी निवडणूक लढवणार. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचं स्पष्टीकरण. कर्डिले श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. भाजपचे नेते मोहित कंबोज यांची संजय पांडेंवर टीका. सुपारीबाज अधिकारी म्हणत भाजप नेत्यांवर खोट्या केसेस टाकल्याचाही कंबोज यांचा आरोप. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं राज्यपालांना पत्र. राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा राज्य सरकारवर आरोप. इवाळ कंपनीतील कर्मचारी मृत्यू प्रकरणात अजित पवारांचे ट्विट. अतिताणाच्या मुद्द्याचा गांभीर्यानं विचार करा, कंपनीनंही प्रकरण गांभीर्यानं घ्यावं, अजित पवार यांची मागणी. बारामती येथील 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय संतापजनक. कठोर कारवाईसाठी पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवर चर्चा केली. सुप्रिया सुळे यांची एक्सवर पोस्ट. 23 तारखेला राज्यात मोठा रास्ता रोको करा, धनगर आरक्षणासाठी एकत्र या, गोपीचंद पडळकर यांचं आवाहन. आमचं आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण आहे, कुणाला शिव्या देण्याचं नाही, लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका. तर या निवडणुका ओबीसी विरुद्ध मराठा होतील असंही वक्तव्य. जरांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस. जालन्यामध्ये 1.5 किलोमीटर अंतरावर 3 उपोषणं. अंतरवाली सराटी गाव आणि वेसबंदी आरक्षणाचा केंद्रबिंदू. ओबीसी समाजाची 2 आणि मराठा समाजाचं 1 आंदोलन. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस. मनोज जरांगेंची तब्येत खालावली, मात्र उपचार घेण्यास जरांगेंचा नकार. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून उपचार घेण्याची विनंती. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शंभूराज देसाई यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली. शंभूराज देसाई वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार.
आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिराच्या लाडवाच्या प्रसादात चरबी आणि माशाचं तेल आढळल्याचं समोर आलं. लॅबच्या अहवालात माहिती उघड. तिरुपती प्रसाद प्रकरणाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राकडून गंभीर दखल. तिरुपती मंदिरातून अयोध्येलाही लाडू पाठवले गेले होते. हा तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळातला प्रकार. कोट्यवधी हिंदूंच्या भावनांशी खेळ झाल्याचा पांचजन्यचा आरोप. राष्ट्रीय स्तरावर सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करा. तिरुपतीतील लाडू प्रसादासंबंधीच्या वादानंतर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची मागणी. आपचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया जामखेडमध्ये जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या 10 वर्गखोल्यांचं लोकार्पण केलं. यावेळी रोहित पवारांचीही उपस्थिती. सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी महत्त्वाची बैठक. नोव्हेंबरमध्ये सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून माहिती. पुणे विमानतळावरून 2 नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार. पुणे ते दुबई आणि पुणे ते बँकॉक अशी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 27 ऑक्टोबरपासून सुरू होणार. भरत गोगावलेंना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात तांत्रिक अडचण. परिवहन मंत्रीच एसटी महामंडळाचा अध्यक्ष असेल. हा नियम बदलावा लागेल. भारतात आजपासून आयफोन 16 ची विक्री. मुंबईमध्ये आयफोन 16च्या खरेदीसाठी पहाटेपासूनच ग्राहकांच्या रांगा. मागच्या 6 महिन्यात कोस्टल रोडवरून 40 लाख वाहनांनी प्रवास केल्याची माहिती. मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सीलिंगपर्यंत सिग्नल मुक्त, टोल मुक्त वेगवान प्रवास करता येत असल्यानं आणि इंधनाची बचत होत असल्यानं मुंबईकरांची या प्रवासाला पसंती. ठाण्यातील काही भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद. काटाई नाका ते शिळटाकी इथं दुरुस्तीच्या कामामुळे दिवा, मुंब्रा आणि कळव्यासह अन्य भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल. ऐरोलीतील 80 एकर भूखंड उद्योगपतींच्या घशात जाऊ देणार नाही. शहरातील तज्ज्ञ लोकांचे अभिप्राय घेऊनच पुढचं पाऊल टाकणार. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.